नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी राजकीय बातमी आहे आणि ती बातमी आहे ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर खासदारांची नाराजी असल्याची सूत्रांकडून माहिती कळते. तर संजय राऊत तातडीने आता दिल्लीत दौऱ्यावर गेलेत. त्यामुळे दिल्ली दौऱ्यामध्ये काय नेमक्या संजय राऊतांच्या घडामोडी घडतात, दिल्लीमधून या संदर्भातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांच्या काय बातम्या येतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणासंदर्भातली. राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवणाऱ्या पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात आज निकाल येण्याची शक्यता आहे. तब्बल 20 वर्षांनंतर आता पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येसंदर्भातला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे या घडामोडीकडे आपले लक्ष आहे. आणि तिसरी मोठी लक्षवेधी बातमी ती म्हणजे इंधन दर वाढीसंदर्भातली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये पुण्यामध्ये वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 1 रुपयाची वाढ झाली आहे. 1 किलो सीएनजीसाठी आता 95 रुपये 75 पैसे मोजावे लागणार आहेत. अर्थातच सध्या महागाईची झळ सगळ्याच वस्तूंना बसतीये आणि इंधन दरवाढ तर अगदी होतेच आहे. त्यामुळे पुणेकरांच्या आता या संदर्भात काय प्रतिक्रिया हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.